इथे चालणार नाही कोणाची भाईगिरी. हे आहे आपलं रत्नागिरी. चला चला चला. एम.एच. बिंदासचा महाराष्ट्र दौरा सुरू आहेत आणि या दौऱ्यादरम्यान आता आपण आलेलो आहोत कोकणामध्ये. कोकण प्रांत विभाग प्रमुख म्हणून ज्या ठिकाणी आपले एक प्रतिनिधी काम करतायत माझे सहकारी आहेत जमीरजी खलपे यांची आज भेट झालेली आहेत. सध्या आम्ही चिपळूणमध्ये आहोत आणि रत्नागिरीच्या जो काही महत्त्वपूर्ण भाग आहेत, कोकणातील महत्त्वपूर्ण जो भाग आहेत, या सर्व भागामध्ये विशेष कव्हरेज करण्यासाठी जमीरजी काम करत असतात आणि हा दौरा खास त्यांच्यासाठीच होता. जमीरजी, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला एम.एच. बिंदासबद्दल? आणि आज मला वाटतं जमीरजी आणि आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो आहोत या ठिकाणी प्रत्यक्ष. काय वाटतं तुम्हाला? प्रथम आपलं अभिनंदन. आपण महाराष्ट्रात दौरा करताना कोकणाचा विचार केलात आणि कोकणात आलात, त्यामुळे मी कोकणच्या वतीने आपलं अभिनंदन करतो. आणि एम.एच. बिंदाससाठी माझी निवड केली त्यामुळे पुन्हा आपलं एकदा अभिनंदन. आणि नक्कीच एम.एच. बिंदास आपल्याला काही दिवसामध्ये संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एम.एच. बिंदासचं नाव सर्वत्र घडलेलं दिसेल. त्यामुळे लोकांना गेल्या 1-2 महिन्यापासून आम्ही एम.एच. बिंदासचं काम करत आहोत. लोकांना वाटतंय की एम.एच. बिंदास काय आहे ते आता लोकांना समजत आलेलं आहे की एम.एच. बिंदास चांगले बातम्या देत आहे आणि याच्यापुढे आम्ही योग्यच बातम्या देऊ असंच आम्ही लोकांना सांगू. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. आपण जमीरजींना या ठिकाणी एम.एच. बिंदास माध्यम समूहाचं हे जे ID कार्ड आहेत, ID कार्ड देणार आहेत आणि सोबतच एक पत्रकारांचं एक महत्त्वपूर्ण शस्त्र असतं, तो म्हणजे हा एम.एच. बिंदासचा महत्त्वपूर्ण बूम. या आवाजाच्या माध्यमातूनच महाराष्ट्रामध्ये जमीरजींचा आवाज पोचणार आहे. तर जमीरजींना आता या ठिकाणी स्वतंत्र बूम दिलेला आहे. तुमचा आवाज आता एम.एच. बिंदासच्या माध्यमातून पोचणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कोकण पट्ट्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रांतातील बातम्या एम.एच. बिंदास दर्शकांना पाहायला मिळेल, कुठली कुठली गावं आहेत, कुठले तालुके आहेत आणि महत्त्वपूर्ण घटक काय पाहायला मिळतील एम.एच. बिंदासच्या दर्शकांना? एम.एच. बिंदासच्या दर्शकांना रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण पट्ट्यातील आपण गणपतीपुळे देवस्थान आहे, पावस आहे, त्याच्यानंतर थिबा पॅलेस, थिबा राजवाडा आहे, त्याच्यानंतर भाटे बीच आहे, मांडवी बीच आहेत. हे आपल्या रत्नागिरी शहराच्या लगतचीच स्थळे आहेत. त्याशिवाय रत्नागिरी लागूनच वेगवेगळे ठिकाणे, किल्ले आहेत पुरातन काळातले. इकडे कुठले कुठले किल्ले आहेत इथं प्रॉपरला? जसं इथे आपण भगवती किल्ला म्हणून रत्नागिरीमध्येच आहे, तो फार पूर्वीचा किल्ला आहे. त्याची आपण योग्य जाऊन आम्ही त्याची माहिती देणार आहोत एम.एच. बिंदासच्या दर्शकांना. आणखी आरेवारे बीच पण आहेत. आरेवारे बीच आहे. आपण गणपतीपुळे जात असताना आरेवारे बीच मिळतो. तिथे शनिवार रविवार लोकांची भरपूर गर्दी असते. नक्कीच एक दिवस आम्ही आरेवारे बीचसाठी लोकांना तिथे जाऊन एम.एच. बिंदासची माहिती देणार आहोत आणि लोकांना कसे काय तिकडचं परिस्थिती आहे ती दर्शवणार लोकांना. एम.एच. बिंदास एक वेगळी साईट आहे ज्या ठिकाणी एक बातम्यांचा दर्जा आम्ही टिकवून आहोत. आम्हाला प्रतिनिधींचा खच नको आहे, तर एम.एच. बिंदासच्या माध्यमातून गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे आणि गुणवत्तेकडे आम्ही खूप लक्ष देतो आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जमीरजींसोबत आमचा सातत्याने संवाद होतो आहे की कंटेंट आपला काय असावा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो. कारण एम.एच. बिंदासचे दर्शक खूप काळजीपूर्वक प्रत्येक व्हिडिओ बघत असतात आणि याच उद्देशाला सत्यामध्ये उतरण्यासाठी, अस्तित्वामध्ये आणण्यासाठी आम्ही हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. खूप असे 300-400 प्रतिनिधी आपल्याला नको आहे किंवा 300-400 लोक आपल्याला नको आहे की जे एम.एच. बिंदासचं काम करतील. एक 4-5 लोक जरी आपले असे असले की तुमच्यासारखे ज्याने प्रत्येक प्रांत सांभाळून घेतला, जसं काही कोकण विभाग तुम्ही आता सांभाळणार आहात, कोकण विभागामधल्या सगळ्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, जमीरजी त्याच्यावरती काम करणार आहे. आणि खरंच सर्वात जास्त प्रेम करतो आम्ही या लोगोवरती, कारण यांना आम्हाला सगळं काही दिलं आहे. हे एम.एच. बिंदास म्हणजे सर्व दर्शकांसाठीचं एक ऊर्जास्थान आहेत आणि खास करून आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यामुळं एम.एच. बिंदासच्या बाबतीत मी कटाक्षानं काळजी घेत असतो की एम.एच. बिंदास एक वेगळी साईट आहे, वेगळं चॅनल असं आहे की जिथं एक वेगळेपण पाहायला मिळतं. भंपकबाजी आम्ही करत नाही, बातम्यांचा सखोल आढावा आम्ही घेत असतो आणि हाच बातम्यांचा सखोल आढावा जसं पूर्व तुम्हाला फक्त मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत होता, तर आता एम.एच. बिंदास कोकण प्रांतामधून तुम्हाला पाहता येणार आहे. इथलं कोकणमधली जी वैशिष्ट्यपूर्ण घटना आहेत, घडामोडी आहेत, जसं पावसामध्ये जी काही ऋतुमान चक्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतात ते सुद्धा दर्शकांना पाहता येईल. कोकण विभागामध्ये कुठले कुठले तालुके आपल्याला दाखवता येतील, कुठले कुठले जिल्हे दाखवता येईल? रत्नागिरी तालुका आहे, संगमेश्वर आहे, त्यानंतर चिपळूण आहे, राजापूर लांजा आहे, दापोली आहे, खेड आहे, हे आपण तालुके आहेत. त्याच्यातली आम्हाला जी माहिती येत असेल ती नक्कीच एम.एच. बिंदासच्या दर्शकांना आम्ही पोहोचवणार आहोत.
याच्याशिवाय वेगळे पण आहेत, देवस्थान स्थळं आहेत, त्यांची पण माहिती आपण दर्शकांना देणार आहे. आणि जमीरजी एक आमच्या फार जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व आहेत. मला इमेज बिंदासच्या सर्व दर्शकांना सांगायला आवडेल. वयानं जरी ते माझ्यापेक्षा सिनियर असले तर ते आजही माझा सर म्हणून उल्लेख करतात. खरं तर अवघड वाटतं, परंतु औपचारिकता असते आणि खूप मजा येते. जमीरजी सारखे माणसं प्रेम करतात इमेज बिंदासवरती आणि दर्शकांचं सुद्धा प्रेम आहे इमेज बिंदासवरती. खरं तर इमेज बिंदास हा काही पैसा कमवण्याचा एक माध्यम नाही आहे. इमेज बिंदास फक्त सातत्यानं सत्याचा पाठपुरावा करायचा आणि ज्या सत्यपूर्ण तथ्यपूर्ण गोष्टी आहेत त्या दर्शकांपर्यंत पोचवायच्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पत्रकारिता हा आमचा छंद आहे. यामध्ये जमीरजीसुद्धा सहभागी आहेत. पत्रकारिता हा एक व्यवसाय म्हणून नाही बघत, तर आम्ही एक छंद म्हणून करतो आणि या पत्रकारितेला आगामी काळामध्ये वेगळा दर्जा द्यायचा आहे अशी आमची इच्छा आहे, आमचा मानस आहे. ती संकल्पना आम्ही अस्तित्वात उतरू पाहतो आहे. त्याचं रोपटं आज वटवृक्षाकडं जाईल अशी अपेक्षा ठेवून आम्ही काम करतो आहे. आणि जमीरजी खलपे आहेत. सातत्यानं जमीरजींचे पण तुम्हाला माझ्यासारखेच व्हिडिओ बघायला मिळतील इमेज बिंदासवरती. आता त्यांच्याकडं स्वतंत्र बूम जो आला आहे, तर या स्वतंत्र बूममुळे ते बरंच चांगलं काम करणार आहेत आणि विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण ज्या घडामोडी आहेत जमीरजी थोडं स्पीडली बोलतात, परंतु तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. आणि प्रत्येक गोष्ट माणूस ज्या वेळेला सुरुवात करतो तर अनुभवानं शिकत जात असतो. आज जमीरजींकडं स्वतःचा बूम आला आहे. इमेज बिंदास आज ॲक्सेस त्यांच्याकडं प्राप्त झालेला आहे. इमेज बिंदासच्या माध्यमातून अधिक सुस्पष्ट आवाज आता तुम्हाला ऐकायला येणार आहेत. बरेच दर्शक म्हणायचे की तुमचे जे प्रतिनिधी आहे, तुमचे सहकारी आहे, त्यांचा आवाज आम्हाला स्पष्ट येत नाही कारण तो माईक छोटा असायचा तिथं. तर आता ती गोष्ट घडणार नाही आहे. इकडं मला वाटतं कोकणामध्ये राजकीय लोक पण खूप आहेत. जसं बघितलं का आपण इकडं नारायण राणे आहेत, उदय सामंत आहे, खूप काही ढवळाढवळ चालते ती कोकणामध्ये आणि मराठवाड्यात पण चालते. बरोबर. इथे आमचे रत्नागिरीतले पालकमंत्री उदय सामंत, आता तसंच नारायण राणे वगैरे कोकणातले आहेत. म्हणजे राजकारणाचं बघायला गेलात तर राजकारण कोकणातनं सुरू होत आहे आणि त्यामुळे लोकांना पण आमचे जे इमेज बिंदासचे दर्शक आहेत त्यांना पण योग्य माहिती मिळेल की राजकारण कुठले चाललं आहे, काय चाललं आहे ते, त्याची पण योग्य माहिती आम्ही देणार आहोत. अच्छा. उद्योगमंत्री इकडचेच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं समुद्र लाभलेला आहे. मला वाटतं रत्नागिरीच्या चोबाजूनं समुद्र आहे आणि समुद्राच्या पण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला. रत्नागिरी बोलत आपले एक पर्यटन स्थळ आहेत. लोक सुट्टीच्या दिवसामध्ये पर्यटन करण्यासाठी रत्नागिरी शहराजवळच येतात. गणपतीपुळे असतील किंवा माडवी किनारा असेल किंवा पावस असेल, या ठिकाणी जास्त प्रमाणात लोकांची आवक असते. आणि आत्ता जे आपले पालकमंत्री आहेत ते रत्नागिरी शहराचे लगत नवीन योजना आणून लोकांना पर्यटनाकडे आकर्षित करण्याचा कार्यक्रम करत आहेत. हां, आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जमीरजी तुमच्याकडं. आता इथून पुढं सगळ्या कोकणमधल्या ज्या पत्रकार परिषद होणार आहेत, मंत्री असेल, आमदार असतील, या सगळ्या पत्रकार परिषदा तुम्हाला इमेज बिंदासच्या या व्यासपीठावरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, कधी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्टली त्या पाहता येणार आहेत. पत्रकार परिषदा कशा असतात, इकडं कशा सुरू असतात, त्याबद्दल काय? इथे आमच्याकडे आमदार खासदार येतात त्यावेळेला नक्कीच पत्रकार परिषद असते आणि ती पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात असते, कधी रेस्ट हाऊसला असते किंवा एखाद्या हॉटेल वगैरे या ठिकाणी. पण जास्त करून आपल्याकडे पत्रकार परिषद आठवड्यात 1-2 होतच असतात. त्याची नक्कीच आम्ही लोक त्या लाईव्ह पाहायला मिळतील दर्शकांना, लाईव्ह देणार आहोत आम्ही. आणि एक मला कोकण प्रांताबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. मला म्हटल्यापेक्षा दर्शकांना की इकडं मासेमारीचा व्यवसाय जो आहे तो खूप तेजीत असतो, त्याबद्दल काय सांगाल? आणि मासेमारी हा व्यवसाय कोकणातला मुख्य व्यवसाय आहे. आंबा आणि मासेमारी हा कोकणातला मुख्य व्यवसाय आहे. आता थंडीचे दिवस चालू होणार आहेत आणि आंब्याला मोहर येण्याचे चालू होणार आहे आणि गेल्या वर्षी आंबा त्या मानाने लोकांना तेवढा मानलेला नाही आहे आणि पाऊस संपल्यानंतर मच्छीमारी सुरुवात होते. पण या वेळेला वादळ आल्यामुळे मच्छीमारी थांबली होती. आता गेल्या 15 दिवसापासून त्याचं अपडेट पण केलं होतं वादळाचं आम्ही अपडेट दिलं होतं आणि जे नौका आहेत ते थांबून ठेवलेल्या होत्या. मच्छीमारी होत नव्हती. लोकांना म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती आम्ही इमेज बिंदासच्या दर्शकांना दिली होती आणि याच्यापुढे आता आजपासून नक्कीच आम्ही लोकांची माहिती इमेज बिंदासच्या मार्फत देऊ. मी समस्त कोकण प्रांतातील समस्त दर्शकांना आव्हान करेल की आपण इमेज बिंदास जरूर पाहत राहा. इमेज बिंदासच्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन संकल्पना त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि बातम्यांमधील भंपकपणा जो आहे तो इथं पाहायला मिळणार नाही. ओरिजिनल जी बातमी आहेत, ओरिजिनल जे अपडेट आहे ती सगळ्या माध्यमांच्या व्यतिरिक्त आम्ही तिला
त्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्यामध्ये कुठलाही ओव्हर ॲक्टिव्हिटी नसते. आता जसं आपला लोगो पण आहे जमीरजी, आपण याच्यामध्ये जे कलर कोड घेतलेले आहेत लोगोमध्ये, तर त्याचा उद्देश पण तसाच आहे की आम्ही एवढी काळजी घेतो की दर्शकांच्या नजरेला सुद्धा त्रास नको, म्हणजे कुठलाही कंटेंट हा क्वालिटी गुणवत्तापूर्ण असावा असा आमचा मानस आहे. आणि कोकणामधील सर्व दर्शकांसाठी एम.एच. बिंदास एक पर्वणी आणणार आहे. बरेचसे शो आगामी काळामध्ये आपण इथं करणार आहेत जमीरजी, आणि ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांचे लाईव्ह अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जमीरजींच्या माध्यमातून. वेळोवेळी जमीरजींना पण आपण या एम.एच. बिंदासच्या व्यासपीठावरती लाईव्ह बघणार आहोत. आणि महत्त्वपूर्ण जे निकालाचे अपडेट असतील, राजकीय निकाल असतील, इतरही काही महत्त्वाच्या बातम्या असतील, तर त्याची जबाबदारी जमीरजी इकडं पार पाडणार आहेत. असं आपण एक मराठवाडा, कोकण, मराठवाड्यामध्ये तर माझं मूळ गाव मराठवाडा आहे, त्यामुळे मराठवाड्याबद्दल काही बोलायची गरज नाही आहे. खास करून मराठवाड्यातील अपडेट आपले सुरूच असतात, छत्रपती संभाजीनगरमध्ये ते सुरू असतात. आणि आता जमीरजी आपल्यासोबत आहेत कोकण प्रांतामधून, रत्नागिरीसह इतरही काही जिल्हे कव्हर करायचा प्रयत्न करू. जसं जसं तुमचा रिस्पॉन्स मिळेल, तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत जाल, ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत जाल, त्याच पद्धतीनं कोकणातील तुम्हाला नाविन्यपूर्ण अपडेट पाहायला मिळणार आहे. आणि यासाठी जमीरजी काम करतील. जमीरजी एकंदरीत आत्ता ज्या निवडणुका येणार आहेत आगामी काळामध्ये, त्यासाठी एम.एच. बिंदास कशा पद्धतीनं तयारी करू शकते इकडं तुमच्या माध्यमातून? आता सध्या जे राजकारण आहे त्याच्या व्यतिरिक्त आता एक 2 महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये इलेक्शन लागू होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला कोकणामध्ये फार मोठं लोकांना उत्सुकता आहे की कुणाची पार्टी येणार. कारण आत्ताचं जे राजकारण आहे त्याच्यातनं लोकांना कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे लोक आहोत म्हणून लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की आता हे जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये आपण कुणाच्या बाजूने आहोत, कुठल्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आहे त्याच्या विचारात आहेत. समर्थक जे आहेत ते कुठल्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आहे त्याच्या विचारामध्ये. आणि नक्कीच हा विषय खूप महत्त्वाचा आहे की कशा पद्धतीनं आपण काम करतोय आणि कोणत्या नेत्याचं काम करतोय. जमीरजींनी खूप मार्मिक उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, जमीरजींच्या सुद्धा प्रत्येक व्हिडिओला या ठिकाणी आपल्या कमेंट मिळाल्याच पाहिजे. म्हणजे व्हिडिओमध्ये काही सुधारणा असतील तर त्याही सांगा, किंवा आमच्या वक्तृत्वामध्ये असेल, दार्शनिकता जी आहे समजा ज्याच्यामध्ये डिस्प्ले असेल किंवा गुणवत्ता असेल त्या संबंधीसुद्धा काही सूचना असतील तर आपण नक्कीच मांडायला पाहिजे. कारण एम.एच. बिंदासचा मालकी हक्क आमचा नाही आहे, तर तो तुमचा आहे. म्हणजे एम.एच. बिंदास हे फक्त बिंदास दर्शकांमुळे उभे आहे असं या ठिकाणी सांगेल. जमीरजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज कोकण प्रांतामधील दौऱ्याकडून आता पुन्हा मराठवाड्याकडे आम्ही जातोय आणि महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या काही मिळणार आहेत त्या अजून महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु कोकणामधील सर्व अपडेट आता यापुढे जमीरजी तुम्हाला द्यायचे आहेत, नाविन्यपूर्ण अपडेट द्यायचे आहेत. आणि इतर माध्यमांपेक्षा आपण वेगळे आहोत हे न विसरता अपडेट द्यायचे आहेत. दर्शकांच्या वतीने ही सूचना. चला तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि जमीरजी आपल्या परिवाराचे एक अविभाज्य घटक आहेत, ते स्थापनेपासून आहेत. कामं आपलं थोडंसं मध्ये रेंगाळलं होतं, आता पुन्हा गती घेतलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ऊर्जा दिली आहेत आणि एवढी ऊर्जा बिंदास दर्शकांची असल्यानंतर आमच्याकडं खचायचा विषयच राहणार नाही. चांगल्यात चांगला गुणवत्तापूर्ण कंटेंट तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करू. आता या व्हिडिओमध्ये रजा घेतो, पुन्हा भेटूया जमीरजींचा नवा व्हिडिओ घेऊन. माझा व्हिडिओ तर तुम्ही खूप बघतायत. आता बऱ्याच जण मला विचारायचे की सर तुम्ही एकटेच करतात, आणखी असे काही लोक तयार करा. ठीक आहे, आज मी करतोय, आता जमीरजी सुरू करतील. आणखी 1-2 लोक आपण चांगले निवडू आणि त्यांच्या माध्यमातून सुरू करू. हळूहळू प्रयत्न आहे टी व्हीला जाण्याचा. नाही टी व्हीला गेलो तर मोबाईलला पण चांगलं स्टँडर्डने पद्धतीनं काम करू. गरज नाही, आता लोक पण अद्यावत झाली आहे की टी व्हीलाच यायला पाहिजे, तर त्या पद्धतीनं काम करू. आणि या दौऱ्यादरम्यान तुम्हाला काय अनुभवता आलं, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि कोकणातील तुम्हाला कुठलं महत्त्वाचं दृश्य आणि अपडेट पाहायला आवडेल हे सुद्धा कळवायला विसरू नका. जर तुम्ही कोकणातून असेल तर चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा एम.एच. बिंदास न्यूज.